नमस्कार, चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण भरलेले बांगडे बनवूया। इथे बांगडे कापून स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्या बांगड्यांना असं मी पॉकेट करून घेतलंय। इथे या बांगड्यांना मॅरिनेशन करून ठेवूया। इथे मी अर्ध्या लिंबाचा रस ओतून घेते। चवी प्रमाणात मीठ घालूया, थोडीशी हळद घालूया, 1 चमचा लाल तिखट टाकूया। हे इथे आता आपल्याला पूर्ण माशाला लावून घ्यायचे। आतल्या बाजूला नाही लावायचं, ह्या पॉकेटच्या आतमध्ये लावायचं नाही, फक्त वरून लावून घ्यायचे। हे बांगडे आता आपण फ्रीज मध्ये 15 मिनिटं ठेवून देऊया। इथे चटणीची तयारी करूया। 1 वाटी खोबरं खिसून घेते, 7 ते 8 लसूण पाकळ्या घेते, 1 इंच आल्याचा तुकडा, 1 मूठभरून कोथिंबीर, थोडीशी चिंच धुवून भिजत ठेवलेली ती घेते, 2 हिरव्या मिरच्या घेते, थोडंसं पाणी घालते आणि हे बारीक वाटण करून घेते। इथे गॅसवरती फ्राय पॅन ठेवलंय गरम करायला। 1 पळी तेल ओतून घेते, 5 ते 6 त्रिफळा घेतली, ती तळून घेऊया। त्रिफळा तळून घेतल्याने त्रिफळांचा बांगड्यांना स्वाद छान येतो आणि ही राहिलेली त्रिफळा मच्छीच्या सारात टाकू शकता। 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतलाय। कांदा घेताना छोटाच घ्या, मोठा घेतला तर अर्धा घ्या आणि बारीक चिरून घ्या। इथे चवीप्रमाणे मीठ घालूया। इथे कांदा हा छान मऊ करून घ्यायचा। कांदा छान मरून होईपर्यंत परतवून घेतलाय। आता आपण याच्यामध्ये चटणी ओतूया। चटणी तेल सुटेपर्यंत छान परतवून घेऊया आणि मी चटणी वाटायला मीठ घेतलं नव्हतं म्हणून फोडणीत मीठ घातलंय। इथे गॅसची फ्लेम हाय ठेवून चटणी छान कोरडी होईपर्यंत परतवून घेतले। इथे गॅस बंद करूया आणि ही चटणी थंड करून घेऊया। मोठे 2 चमचे तांदळाचं पीठ घेऊया, 2 चमचे रवा, थोडंसं लाल तिखट, हे सर्व मिक्स करून घेऊया। इथे गॅसवरती तवा गरम करायला ठेवलाय। इथे 2 पळी तेल घालते, इकडे तेल गरम होईपर्यंत आपण इकडे बांगड्यांमध्ये चटणी भरून घेऊया। अशी चटणी कोरडी करून घेतल्यावर व्यवस्थित भरता येते, ती बाहेर पडत नाही। असं दुसऱ्याही बांगड्यामध्ये आपण चटणी भरून घेऊया। खरं सांगू का, आमचं लग्न झाल्याच्या नंतर 35 वर्षापूर्वी माझ्या नंदेने आम्हाला जेवायला बोलवलेलं। माझ्या मिस्टरांना असे भरलेले बांगडे खायचे होते, तर आमच्या माईने असे भरलेले बांगडे बनवलेले। ते बांगडे आम्हाला खूप आवडले। तसेच ते बांगडे आता मी तुम्हाला बनवून दाखवते। असं बांगड्याला दोन्ही बाजूने आपल्याला रव्यामध्ये कोट करून घ्यायचंय। सॉससाठी कढीपत्ता टाकते। इथे मीडियम गॅसवरती बांगडे तळायला 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत। एक बाजू झालेली आहे, आता आपण पलटी करूया।
इथे 4 ते 5 मिनिटं झालीत. बांगड्याची दुसरी बाजू ही झालेली आहे. त्याला तस आपण उभा करून पण चटणीची बाजू भरलेली ती पण फ्राय करून घेऊया. चटणीची बाजू ही पलटी करून 2 ते 3 मिनिटं शेकवून घेतली. आता आपण परत पलटी करूया आणि गॅस बंद करूया. आहा, भरलेले बांगडे तयार आहेत. मी आशा करते ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.